नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वामी 24 या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, उद्या 2 ऑक्टोबर म्हणजे दसरा आहे आणि दसरा या सणाचं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप जास्त महत्त्व आहे. बऱ्याच लोकांना दसरा हा सण आपण साजरा तर करतो, परंतु साजरा करण्यामध्ये आपण फार काही वेगळ्या गोष्टी आपल्याला वाटतं की दसरा म्हणजे काय असतं की फक्त सायंकाळी आपण आपट्याची पानं आणतो वगैरे, त्यांची पूजा करतो आणि आपल्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना आपट्याच्या पानांची आपण देवाणघेवाण करतो, रावण दहन असतो ते बघतो, घरी येतो, झालं. पण दसरा म्हणजे एवढंच नसतं. लक्षात घ्या, दसरा हा जो दिवस आहे हा अतिशय शुभ दिवस मानला गेलेला आहे. कुठल्याही नवीन गोष्टीची जर सुरुवात तुम्हाला करायची असेल तर त्यासाठी दसरा हा दिवस अतिशय उत्तम मानला गेलेला आहे. अतिशय शुभ दिवस असतो. मग या शुभ दिवसाचं जे महत्त्व आहे ते आपण आणखीन कसं वाढवूयात, तर आपल्या जीवनामध्ये आपण काय गोष्टी करू शकतो आणि दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला सकाळपासून सायंकाळपर्यंत काय करायचं आहे, त्यामध्ये तुमची पूर्ण दिवसभराची दिनचर्या म्हणजे उद्याचा दिवसाची दिनक्रम आपला कसा असायला पाहिजे, त्यानंतर दसऱ्यानिमित्त काय विशेष सेवा असणार आहे जी आपल्याला करायची आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर दसऱ्याच्या दिवशी फक्त आपट्याची पानं देवाणघेवाण करण्याशिवाय आपण आणखी काय करायला पाहिजे, अशा खूप महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओमध्ये असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप छोटा व्हिडिओ आपण करणार आहोत, जास्त आपल्याला व्हिडिओ मोठा करायचा नाही. तर बघा काय करायचं, उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. नेहमीपेक्षा लवकर उठून घरातल्या प्रत्येक मेंबरने उद्या अंघोळ करताना ती अंघोळ आपली ही अभ्यंगस्नानाची असली पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे जर उठणं असेल तर उठणं, असेल नसेल तर उठणं मागवा. उद्याच्या दिवशी घरात सगळ्यांनी उठणं लावायचं आहे. उठणं लावलं तरी चालेल आणि उठण्यापेक्षा अतिशय उत्तम म्हणजे पंचगव्य. जर तुमच्या जवळ आसपास आजूबाजूला कुठे केंद्र असेल दिंडोरीप्रमाणे, तर केंद्रावर एक 10-15 रुपयाची पुडी मिळते पंचगव्याची. म्हणजे गाईच्या 5 पदार्थांपासून बनवलेलं ते मिश्रण असतं, पावडर असते कोरडी. ती पावडर उठण्याप्रमाणे अंगाला लावून, ठीक आहे, जसं आपण उठणं अंगाला लावतो तर उठण्याप्रमाणे अंगाला लावून लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाने त्या अंगाला लावायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये 1 बोचभर आपण गोमूत्र टाकायचं आहे आणि त्या पाण्याने अंघोळ करायची, ठीक आहे. या पद्धतीने अतिशय शुद्ध अशी अंघोळ केल्यानंतर आपल्या घरामध्ये तेच गोमूत्र पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. घरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात गोमूत्र शिंपडा आणि घरामध्ये गोमूत्राचा वास हा सुगंध दरवळला पाहिजे. तर सकाळी सगळ्यात पहिले या सगळ्या गोष्टी करायच्या. आता या 2 गोष्टी झाल्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, तुमच्या घरामध्ये जेवढ्या खोल्या असतील तर प्रत्येक रूममध्ये कापराच्या वड्या जाळायच्या. किमान 1 ते 2 कापराच्या वड्या. तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर खूप चांगलं, नसेल तरी तुमचा जो नेहमीचा कापूर असेल, 1-2 वड्या कापराच्या प्रत्येक खोलीमध्ये ठेवायच्या मध्यभागी. काळजी घ्या, आजूबाजूला काही कपडे, कागद वगैरे पेट घेणारे पदार्थ नको असू द्यात. सावधानता बाळगायची आहे. वाटीमध्ये तुम्ही ठेवू शकतात. प्रत्येक खोलीमध्ये कापूर ठेवून यायचा आहे आणि तो जाळत चालायचा आहे. अशा पद्धतीने या 3 गोष्टी जर केल्या तर आपल्या घराचं पावित्र्य वाढणार आहे. सकाळी सकाळी दसऱ्याच्या दिवशी अगदी सकाळी सकाळी आपल्या घराला शुद्ध या पद्धतीने करायचं आहे. घराची वास्तू आपली शुद्ध होईल, म्हणजे जेणेकरून आपली वास्तू जी आहे ती मोकळा श्वास घेणार आहे दसऱ्याच्या दिवशी, ठीक आहे. हे झालं. त्याच्यानंतर देवघरात जाऊन तुमची जी काही नित्याचा तुमचा देवपूजेचा क्रम आहे त्या पद्धतीने देवांना अंघोळ घालायची आहे. देवांना अंघोळ घालताना सुद्धा तुम्ही पंचगव्याचा किंवा उटण्याचा वापर करू शकता, चांगलं असतं. देवाच्या मूर्त्यांना असं वर्षभरातून कधीतरी सणवाराला आपण उटण्याने देवांच्या मूर्त्यांना देखील अंघोळ घालायची आहे, ठीक आहे. त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर आरती जी काय असेल, धूप दीप लावून तुमची नित्याची जी आरती असते आपली महाराजांची वगैरे, किंवा तुम्ही जे करता त्या पद्धतीने पूजापाठ आरती पूर्ण करायची आहे. आरती वगैरे तुमची झाल्यानंतर आता प्रश्न असतो की दसऱ्याच्या दिवशी करावयाची सेवा, विशेष सेवा काय आहे. तर दसऱ्याच्या दिवशी करावयाची विशेष सेवा मी तुम्हाला सांगतोय. मोजून तुम्हाला ही सेवा करायला 15-20 मिनिटं जास्तीत जास्त लागणार आहेत. तर एवढीच सेवा आवर्जून प्रत्येकाने करायची. देवपूजा झाल्यानंतर सकाळी सकाळी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सेवा करू शकता, चांगली गोष्ट आहे. अगदी तेव्हाच शक्य नसेल तर दिवसभरातनं, म्हणजे सायंकाळी आपण बाहेर जाऊ याच्या आधी कधीही तुम्ही दिवसभरातनं सेवा करू शकतात 15-20 मिनिटं काढून. सेवा काय करायची तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला महाराजांचा मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जाप करायचा आहे. त्यानंतर एक माळ नवार्णव मंत्राचा जाप करायचा आहे. नवार्णव मंत्र म्हणजे काय, आई भगवतीचा मंत्र. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, हा नवार्णव मंत्र, याचा एक माळ जाप करायचा आहे. त्यानंतर स्वामी स्तवनाचं एकदा पठण करायचं आहे. स्वामी स्तवन तुम्हाला नित्यसेवेमध्ये किंवा स्वामी चरित्र सारामृतमध्ये देखील मिळतं.
त्यानंतर स्वामी स्तवन झाल्यानंतर एकदा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. गणपती अथर्व शीर्षाचं पठण झाल्यानंतर आपल्याला राम रक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे. दसऱ्याचा दिवस म्हणजे हा प्रभू श्रीरामांनी वाईटावर मिळवलेला विजय म्हणजे रावणाचा वध केलेला आहे, त्याचं हे प्रतीक आहे. धर्माचा अधर्मावर विजय किंवा सत्याचा असत्यावर विजय. त्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या चरणी राम रक्षा स्तोत्र जरूर अर्पण करायचं आहे. 1 वेळा, 3 वेळा किंवा 11 वेळा तुम्ही राम रक्षा स्तोत्र पठण करू शकता तुमच्या शक्तीप्रमाणे किंवा जेवढं तुम्हाला शक्य आहे. राम रक्षा स्तोत्र झाल्यानंतर एकदा कालभैरवाष्टक जरूर वाचायचं आहे. एवढी सेवा, या सेवेला 15 ते 20 मिनिटं खूप झालीत, एवढे जरूर करायचे आहेत. त्यानंतर स्वयंपाकामध्ये काहीतरी गोडधोड वगैरे जरूर करायचं उद्याशिवाय. अगदी खूपच पंचपक्वान्न न करा असं काही नाही आहे, ज्याला शक्य असेल त्याने यथाशक्ती करायचं आहे, पण सगळ्यांना शक्य नसतं. त्यामुळे जे तुम्हाला आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्या परिस्थितीप्रमाणे जे शक्य आहे तो नैवेद्य स्वयंपाक करा आणि स्वयंपाक झाल्या शक्यतोवर 12 वाजेच्या आत स्वयंपाक आवरा आणि स्वयंपाक झाल्यानंतर पहिल्यांदा तो ताट नैवेद्य म्हणून महाराजांना देवघरामध्ये दाखवायचं आहे. 12 वाजेच्या आत नैवेद्य दाखवून द्यायचं आहे. त्यानंतर थोडा वेळ आपल्या मुलांसोबत बसा दिवसा. आजचं जे जनरेशन आहे, आजची जी पिढी आहे बघा, इंग्लिश मिडियमची पिढी आहे. इंग्लिश मिडियमचे मुलं आपल्या संस्कृतीपासून दुरावलेले आहेत. त्यामुळे त्यांना दसऱ्याचं महत्त्व जरा समजावून सांगा तुमच्या शब्दामध्ये. अगदी खूप काही नाही, पण तुम्हाला जे काही तोडकं मोडकं ज्ञान आहे आपल्या पूर्वजांपासून ते माहिती त्यांना समजावून सांगा. दसरा का आपण साजरा करतो, काय त्याचं महत्त्व आहे, थोडक्यात मुलांना सांगा. याच्याने आपली संस्कृती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर दुपारनंतर आपण झेंडूची फुलं मागवतो. झेंडूची फुलं मागून त्यानंतर झेंडूच्या फुलांची आता सजावट कशी करायची हे अगदीच मी सगळं सांगत नाही आहे. ती सजावट तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकतात. परंतु यामध्ये काही जे आपण हार बनवतो झेंडूच्या फुलाचे, तर काही हार आहेत ते कंपल्सरी ते बनवायलाच पाहिजे. तेवढं मी फक्त तुम्हाला सांगतोय. एक हार म्हणजे तुमच्या देवघरातल्या देवांना, पूर्ण देवघराला किमान एक हार, बाकी तुम्हाला शक्य असेल तर प्रत्येक देवाच्या फोटोला वगैरे तुम्ही हार सेपरेट बनवू शकतात, पण किमान एक हार देवघराला पाहिजे. त्यानंतर दुसरा हार पाहिजे तुमचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे, मुख्य प्रवेशद्वाराला एक हार पाहिजे. त्यानंतर तुमच्या घरामध्ये जे वाहनं असतील, वाहनांना 1, 2, 3 जेवढी वाहनं असतील, 2 व्हीलर 4 व्हीलर, प्रत्येक वाहनाला एक हार जरूर करायचा आहे. आणि वाहनांना दुपार झाल्यानंतर वाहनांना स्वच्छ धुवून टाकायची आहेत. सगळे वाहनं स्वच्छ धुतली की त्यानंतर एका रांगेत वाहनं लावून एक गोष्ट आवर्जून करायची आहे की बघा, दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये आज जरी तुम्ही गेले किंवा उद्या सकाळी दिवसभरातनं जरी गेले, दिंडोरी प्रणित केंद्र बघा आजूबाजूला, त्या ठिकाणी एक वाहन सौख्य यंत्र भेटतं. 5 ते 10 रुपयाचं लॅमिनेट केलेलं यंत्र असतं. काय म्हणतात त्याला, वाहन सौख्य यंत्र. ते आणायचं आहे. जेवढे तुमच्या घरात गाड्या असतील 2 व्हीलर 4 व्हीलर, तर ते वाहन सौख्य यंत्र पंचोपचार पूजा करून त्याची ते तुमच्या गाडीमध्ये, वाहनामध्ये, 4 व्हीलरमध्ये 2 व्हीलरमध्ये जिथे सेफ असेल, सीटच्या खाली वगैरे, जिथून ते गायब होणार नाही, हरवणार नाही, पडणार नाही, अशा ठिकाणी ते वाहन सौख्य यंत्र उद्याच्या दिवशी जरूर स्थापन करा. याच्यामुळे जे विशेष करून नकारात्मक शक्तींच्या करवी जे अपघात करवले जातात, तर ते अपघात आणि अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टीपासून आपल्या वाहनाची आणि परिणामी आपली सुरक्षा जरूर होते, हे लक्षात घ्या. हे उद्या करायचं आहे. त्याच्यानंतर वाहन वगैरे धुतलं तर वाहनांना, सगळ्या वाहनांचा एकदा एक नारळ कॉमन, जेवढे प्रत्येक वाहनाला वेगळं नाही, सगळ्या वाहनांवरून एकदा एक नारळ उतरवून घ्यायचं आहे. नारळ सोलून शेंडी वगैरे ती गाडीकडे, वाहनाकडे धरून 7 वेळा वरून खाली उतरवायचं आहे. ते वरून खाली उतरवताना तुम्ही श्री स्वामी समर्थ 7 वेळा म्हणू शकतात किंवा तुम्ही गोरक्षनाथांचा ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः हा जो शाबरी मंत्र आहे हा देखील 7 वेळा म्हणू शकतात. ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः. वरून खाली उतरवायचं 7 वेळा. गाड्यांचा, वाहनांचा उतारा करून घ्यायचा आहे. नारळ फोडून टाकायचं आहे तिथेच. ठीक आहे. त्याच्यानंतर हे सर्व झालं की आपल्या गाडींना अर्थात धूपदीप ओवाळायची आहे. त्यानंतर पुन्हा सायंकाळी आपल्या देवघरात यायचं आहे. सायंकाळची आपली नित्य आरती करायची आहे. सायंकाळची आरती झाल्यानंतर आपट्याची पानं ती तुम्ही घेऊन आलेली असणारच, अर्थात मागवून ठेवायची आहेत. आपट्याची पानं सगळ्यात पहिले आपल्या देवघरात स्वामींना ठेवायचं आहे, आपल्या सगळ्या देवांना ठेवायचे आहेत. त्यानंतर जर तुम्हाला शक्य झालं तर नक्की जवळ आसपास कुठे स्वामींचा मठ असेल किंवा केंद्र असेल तर त्या ठिकाणी जाऊन महाराजांचं दर्शन घ्या आणि महाराजांना आपट्याची पानं अर्पण करा. आणि जर तिथे पादुका असतील तर पादुकांना ते पान तिथे अर्पण करा, महाराजांच्या चरणी मूर्तीला अर्पण करा. आणि एक गोष्ट त्या ठिकाणी तुम्हाला करायची आहे, जी महाराजांच्या चरणी अर्पण केलेली पानं असतात त्यातलं एक पान उचलून महाराजांना नमस्कार करून, मुजरा करून ते एक पान
तुम्ही सोबत स्वतःच्या आणायचं आहे. पुरुष असतील तर ते पान तुम्ही तुमच्या पाकिटमध्ये कायम ठेवायचं आहे. महिला असतील तर तुमच्या पर्समध्ये जिथे कुठे ते पडणार नाही अशा ठिकाणी कोपऱ्यात वगैरे ते पान ठेवायचं आहे. वर्षभर आपल्याला भरभराट राहायला मदत होते. स्वामींचा आशीर्वाद आपल्यासोबत वर्षभर राहतो. पैशांची चणचण जी आहे ती जाणवणार नाही. महाराजांना विनंती करायची. ठीक आहे. यानंतर हे सगळं झालं, त्यानंतर तुम्ही घरी येऊ शकतात. आपल्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना, आप्तेष्टांना तुमचं जे काही असेल ते वाटू शकतात. आपट्याची पानं देवाणघेवाण करा. रावण दहन असेल, आपल्या मुलांना त्या ठिकाणी घेऊन जा. त्यांना पुन्हा ते महत्त्व सांगा. रावणाला का दहन केलं जात आहे बाबा, हे रावण म्हणजे कोणी व्यक्ती नसून हे अधर्माचं प्रतीक आहे, वाईटाचं प्रतीक आहे असं त्यांना समजावून सांगा, जेणेकरून आपल्या पिढीला आपली संस्कृती कळणार आहे. ठीक आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि यातला तेही मला सांगा कसा वाटला, आणि यात काही शंका असतील, अडचणी असतील तर तेही कमेंट करून नक्की विचारा. चॅनलवर प्रथम असणार तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.